श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ दे, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. दिवाळीचा 5 दिवसाचा सण भाऊबीजच्या सणाने संपतो. हा सण भाऊ बहिणीमधील स्नेह आणि प्रेमाचे प्रतीक मानला जातो. दिवाळीच्या 2 दिवसांनी म्हणजेच कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या तिथीला हा सण येतो. हिंदू पंचांगानुसार यंदा रविवार 3 नोव्हेंबर रोजी भाऊबीजचा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी बहीण भावाच्या दीर्घायुष्यासाठी कामना करते. त्याचबरोबर या दिवशी सगळ्यात आधी श्रीकृष्णांची विधिवत पूजा करून त्यांचं औक्षण केलं जातं आणि त्यानंतर चंद्राची पूजा केल्यानंतर मग तुमच्या भावाचं औक्षण केलं जातं. शिवाय घरामध्ये अनेक सेवा व उपाय देखील केले जातात. तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. या उपायामध्ये उद्या रविवारी आलेल्या भाऊबीज म्हणजेच यमद्वितीयेच्या दिवशी भाऊ घरी आल्यानंतर भावाचं औक्षण करून भावावरून ही एक वस्तू तुम्हाला उतरून टाकायची आहे. ही एक वस्तू भावावरून उतरून टाकल्यामुळे त्याच्यावर येणारी सर्व संकट, विघ्न दूर होतील. त्याचं आयुष्य वाढेल, धनसंपत्तीमध्ये वाढ होईल. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, भावावरून जी वस्तू उतरून टाकायची आहे, नंतर त्या वस्तूचं तुम्हाला काय करायचंय, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. भाऊबीज सणामागे एक पौराणिक कथा आहे. या कथेनुसार सूर्यदेवाची मुले यम आणि यमुना हे दोघे बहीण भाऊ होते. यमुना आपल्या भाऊ यमराजाला आपल्या घरी येऊन भोजन करण्याची प्रेमाने विनंती करत असे, पण यमराज व्यस्त असल्यामुळे ते तिच्याकडे जाण्याचं टाळत असत. पण एकदा म्हणजेच कार्तिक शुद्ध द्वितीयेला त्यांनी यमुनेकडे जाण्याचं ठरवलं आणि त्या दिवशी त्यांनी नरकातून काही लोकांची सुटका केली होती. म्हणून मग या दिवसाला खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे. या दिवशी आपल्या दारात उभे असलेल्या यमाला बघून यमुनेला आनंद झाला आणि आनंदी होऊन तिने आपल्या भावाचे स्वागत केले, त्याला भोजन दिले. यमाला असंख्य वेळा बोलवल्यानंतर अखेर यमीची इच्छा पूर्ण झाली. तिचा भाऊ तिच्या मागण्या मान्य करून तिला भेटायला आला. दुपारच्या जेवणानंतर तिने कपाळाला तिलक लावून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. म्हणूनच भाऊबीजच्या दिवशी भावाचं तिलक करण्याची प्रथा सुरू झाली. तर त्याचबरोबर या दिवशी काही उपाय देखील केले जातात. तर हे उपाय तुम्हाला वर्षातून फक्त एकदाच करता येतात आणि ते देखील भाऊबीज म्हणजेच यमद्वितीयेच्या दिवशी. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून हे उपाय तुम्हाला देखील करता येतील. तर सगळ्यात पहिला उपाय जो आपल्याला उद्याच्या दिवशी करायचा आहे तो म्हणजे आपल्याला उद्याच्या दिवशी वह्या आणि पेन खरेदी करायचे आहेत. वर्षभरासाठी लागणारे म्हणा किंवा अगदी 2-4 वह्या आणि पेन तुम्हाला खरेदी करून आणायचे आहेत. आणल्यानंतर यांची तुम्हाला सर्वप्रथम पूजा करायची आहे. हळदी कुंकू अक्षता वाहायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला त्या वह्या आणि पेन तुमच्या कामासाठी वापरायला सुरुवात करायची आहे. बघा, विद्यार्थ्यांनी या वह्या या दिवशी खरेदी केलेल्या वापरल्या तर त्यांना त्यांच्या परीक्षेमध्ये यश मिळतं किंवा तुम्ही जर तुमच्या कामासाठी या वह्या वापरल्या तर तुम्हाला त्या कामामध्ये यश मिळतं. एवढं महत्त्व या वही आणि पेनाच्या खरेदीला आहे. त्याचबरोबर तुम्ही जर महत्त्वाच्या कामासाठी जात असाल आणि तिथे तुम्हाला सही करायची आहे, तर ही पेन तुम्ही सोबत न्यायची आहे आणि या पेननी जर तुम्ही सही केली तर तुम्हाला त्या कामामध्ये यश मिळतं, ते कार्य तुमचं सिद्ध होतं, अशी देखील मान्यता आहे. त्यानंतरचा दुसरा उपाय जो आपल्याला करायचा आहे, या उपायासाठी आपल्याला उद्याच्या दिवशी तुळशीच्या रोपाची 11 पानं तोडायची आहेत. ही पानं तोडल्यानंतर तुम्हाला ती स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि बारीक तुम्हाला ती कट करून घ्यायची आहेत. ही कट केलेली तुळशीची पानं तुम्हाला तुमच्या पिठाच्या डब्यामध्ये टाकायची आहेत. मग ते गव्हाचं पीठ असेल, बाजरीचं असेल, ज्वारीचं असेल, त्या पिठाच्या डब्यामध्ये थोडे थोडे तुळशीची पानं तुम्हाला टाकायची आहेत आणि यानंतर या पिठाचे तुम्हाला पोळी किंवा भाकरी बनवायला सुरुवात करायची आहे. बघा, उद्याच्या दिवशी हा उपाय केल्याने घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता राहत नाही. देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती वर्षभर राहते, अशी मान्यता आहे. तसेच जर उद्याच्या दिवशी भाऊ तुमच्याकडे भाऊबीज साजरी करायला येणार असेल तर उद्याच्या दिवशी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे. बघा, भाऊ आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारातून आपल्या घरामध्ये येतो. तिथे आपल्याला म्हणजे उंबरठ्यावरती एक ग्लास भरून आपल्याला तांदूळ, ज्याला आपण अखंड अक्षदा म्हणतो, ते ठेवायचे आहेत. हे तांदूळ कुठेही तुटलेले फुटलेले नसावेत. चांगले पाहून तांदूळ भरून आपल्याला ग्लास जो आहे तो उंबरठ्यावरती ठेवायचा आहे. बघा, तांदूळ हे समृद्धीचं प्रतीक मानले जातात आणि ज्यावेळेस भावाकडून आपण हा उपाय करून घेतो त्यावेळेस आपल्याही घरामध्ये सुख समृद्धी येते, घराची भरभराट होते आणि त्याचसोबत भावाची देखील भरभराट होत असते. म्हणून भाऊ घरी आल्यानंतर उंबरठ्याच्या मधोमध आपल्याला हा ग्लास ठेवायचा आहे.
ज्याप्रमाणे गृहप्रवेश करत असताना आपण माप ओलांडतो, अगदी त्याच प्रकारे भावाकडून हे जे माप आहे तांदळाचं म्हणजेच अक्षदांचं हे ओलांडून घ्यायचं आहे. हे तांदळाचं माप ओलांडत असताना तांदूळ जे आहेत ते आपल्या घराच्या आतल्या दिशेने पडावेत अशा पद्धतीने भावाला ते माप ओलांडायला सांगायचं. बाहेरच्या दिशेने तांदूळ अजिबात पडता कामा नये. ही चूक आपल्याला अजिबात करायची नाही. ज्या प्रकारे नवीन लग्न झालेल्या मुलीचा गृहप्रवेश होतो त्यावेळेस ती ज्या प्रकारे माप ओलांडते अगदी त्याच प्रकारे हा जो उपाय आपल्याला करायचा आहे. जर तुमचा भाऊ तुम्हाला भेटण्यासाठी किंवा भाऊबीज साजरी करण्यासाठी तुमच्या घरी येणार असेल तर नक्कीच हा उपाय तुम्ही करायचा आहे. त्यानंतरचा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो ज्यावेळेस आपण आपल्या भावाचं औक्षण करणार आहोत त्यावेळेस करायचं. मग हे औक्षण तुम्ही तुमच्या घरी करणार असाल किंवा तुम्ही माहेरी जाणार असाल दिवाळीनिमित्त, तिथे जाऊनही तुम्हाला हा उपाय करता येणार आहे. आणि हा उपाय करण्याचं कारण म्हणजे जर भावाला तुमच्या कोणत्याही कार्यामध्ये यश मिळत नसेल, जसं की नवीन कार्याची सुरुवात केली तर त्यामध्ये अपयशच येतं किंवा नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी त्याची म्हणावी तशी भरभराट होत नसेल, नोकरीमध्ये प्रगती होत नसेल किंवा व्यवसायाच्या ठिकाणी आर्थिक तोटा सहन करावा लागत असेल, धनप्राप्तीचे योग जुळून येत नसतील, त्याचबरोबर भावावरती जर वारंवार संकट विघ्न येत असतील, भाऊ सतत आजारी राहत असेल, तरी देखील हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तर यासाठी काय करायचं आहे, संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस ज्यावेळेस आपण भावाचं औक्षण भाऊबीज म्हणजेच यमद्वितीयेच्या दिवशी करणार आहोत, त्या दिवशी एक पाट किंवा चौरंग टाकायचा. पाटाभोवती तुम्हाला रांगोळी काढायची आहे आणि त्यावरती भावाला बसायला सांगायचं. भावाचं तोंड दक्षिण दिशेला होणार नाही अशा पद्धतीने भावाला बसवायचं. त्याचबरोबर भावाच्या डोक्यावरती टोपी किंवा रुमाल असावा. कधीही छोट्या डोक्याने औक्षण किंवा कोणताही उपाय करू नये. तर सर्वप्रथम आपल्याला भावाचं औक्षण करून घ्यायचं आहे आणि त्या औक्षणाच्या ताटामध्ये काही महत्त्वाच्या वस्तू घ्यायच्या आहेत. ज्यामध्ये आपल्याला 4 अखंड मिरे घ्यायचे आहेत. सोबतच 4 फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि 4 काळे उडीद, उडदाची डाळ नाही तर 4 अख्खे उडीद घ्यायचे आहेत. तर परत एकदा सांगते, 4 काळे मिरे, 4 लवंगा आणि 4 उडीद हे घ्यायचं आहे आणि आपल्या भावाच्या डोक्यापासून ते पायापासून असं गोलाकार आकारामध्ये 7 वेळा उतरून घ्यायच्या आहेत. तुमचे 2 भाऊ असतील तर वेगवेगळ्या वस्तू घ्यायच्या आणि या दोन्ही वस्तू 7-7 वेळा उतरून घ्यायच्या. त्यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर जायचं आहे आणि घराबाहेर या वस्तू फेकून द्यायच्या. फेकून देत असताना त्या कोणाच्याही पायाकडून ओलांडल्या जाणार नाही याची काळजी घ्यायची. एखाद्या झाडाखाली तुम्ही टाकून देऊ शकता, जिथे जिथे किडे, कीटक, मुंग्या वगैरे हा उतारा खाऊन घेतील. पण आपल्या उपायामुळे इतरांना इजा नको व्हायला याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. या उपायामुळे भावाचं आयुष्य वाढतं, भावाच्या धनसंपत्तीमध्ये वाढ होते आणि भावावर येणारी सर्व संकट, विघ्न दूर होतात आणि भावाची भरभरून अशी प्रगती होते. त्यामुळे उद्या भाऊबीजच्या दिवशी म्हणजेच यमद्वितीयेच्या दिवशी प्रत्येक बहिणीने आपल्या भावासाठी हा उपाय करावा. याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.